आणि मी ह्याला वाटते गाईस हे भेटून गेला तो. सो हे गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तर गाईज तुम्ही कसे पाहिजे, तुम्ही सगळं ठीक असाल तर गाईज जे न्यू असतील प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज मला खूप जास्त सपोर्ट करा. तर गाईज तुम्हाला माहितीये आज मला बॉबी आलाय भेटायला म्हणजे येऊन भेटून गेला तो मला. आणि ना तो मला खूप सॉरी वगैरे बोलत होता, पण मी त्याला माफ नाही केलं. आणि मला खूप असं वाईट वाटतंय की मी त्याच्यासोबत एकदम मिसबिहेवियर सारखं केलं आणि मी त्याला खूप असं ऍटिट्यूड वगैरे दाखवलाय. आणि ना तो खूप सॉरी पण खूप जास्त बोलत होता, तरी पण मी त्याचं एक ऐकलं नाही. आणि इव्हन तुम्हाला माहितीये मी त्याला म्हणजे असं लाफा पण एक दिलाय. आणि ना गाईस तो माझ्या पाया पण पडत होता. ऍक्च्युली मला खरंच त्याला माफ करायचं होतं, बट मी त्याला माफ नाही केलंय. त्याचं मला आता रिग्रेट होतो आहे. आणि ना तुम्हाला माहितीये गाईस तो माझ्यासाठी गुलाब घेऊन आला होता. आणि ना लिटरली इतकं छान वाटत होतं ना, आणि मला खूप आवडतं असं. तर तो मला घेऊन आला होता आणि माझी खूप 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 इच्छा होती की ते खरंच घेण्यासाठी, पण मी ते घेतलं नाही. आणि मी त्याला असं दाखवलं की मला नाही पाहिजे कोण असं. आणि ना ते मी फेकून पण दिलं जे मला फेकायचं नव्हतं. आणि ना खूप असं वाईट पण वाटतंय की मी असं का केलं की तो एवढा जास्त मला हे करत होता, तर मला ऐकायला पाहिजे होतं असं एक टायमाला. तर मी जसं तो म्हणजे गेला आता म्हणजे आमची भांडण झाली ना जसं कंप्लेंट, तर मी त्याला बोलली मी जाते आता. तर मी लगेच घरी आले आणि ना मी लगेच घरी येऊन मी माझा व्लॉग शूट करते. पण हा व्लॉग तेव्हाच पोस्ट होणार जेव्हा बॉबी जर समज त्याच्या आयडीवरती ब्लॉग पोस्ट केला. मला तर माहिती आहे 101% की त्याने ब्लॉग शूट केला असेल, कारण तो इतका येणार आणि तो ब्लॉग शूट नाही करणार असं तर होणारच नाही. तर मला असं वाटतं त्याने ब्लॉग शूट केला असेल. जर ब्लॉग शूट केला असेल आणि जर त्याने पोस्ट केला असेल त्याच्या आयडीवर, त्याच्यानंतरच हा माझा ब्लॉग पोस्ट होणार. नाहीतर अदरवाईज हा ब्लॉग पोस्ट होणारच नाही, मी करणारच नाही. तसंच्या तसंच राहून मग डिलीट पण करून टाकेल. जर त्याने पोस्ट केला त्याच्यानंतरच मी पोस्ट करणार, मग मी त्या पोस्टची वाट बघन. तर गाईस आता मी जाते आहे जिथे तो आलेला मला भेटायला. तर मी तुम्हाला लास्ट पर्यंत व्लॉग मध्ये ठेवणार आहे. जिथे तो आलेला तिथे भेटायला. मला एवढं तर माहित आहे की ते जे गुलाब होतं त्याने ते फेकून दिलं असेल. 101% मी घेतलं नाही तर त्याने ते फेकून दिलं असेल, कारण मला त्याची सवय माहितीये. लास्ट टाइम पण एकदा आमची भांडण झाली होती ना, तर त्याने माझ्यासाठी गुलाब आणलं होतं, तर मी ते नाही घेतलं ना तर त्याने फेकून दिलं. तर या टायमाला पण त्याने फेकला असेल, मला एवढं माहितीये. तरी पण जाऊया तिथे त्या बस स्टॉपच्या इथे, बघूया की गुलाब आहे की नाही. 2 बस स्टॉप आहे, दोन्ही साईडला आपण बघायचा प्रयत्न करूया. तर मी माझ्या बहिणीला घेऊन चाललो आहे, कुठल्या तरी बहिणीला. 2 बहिणी आहेत, जी येणार त्या दोघांना पण घेऊन जाणार. तर तिथे जर फेकला असेल तर ते गुलाब आपण घेऊया आणि घरी आणूया, कारण मला तो गुलाब पाहिजे. आणि त्याने मला आतापर्यंत जेवढे पण दिलेत ना गुलाब, तर ते मी ठेवले आहेत. पण आहे ना 1-2 त्याचे जे बर्थडेचे होते ना, म्हणजे ज्याने मला दिलेलं, तर त्याच्याच घरी राहिलेत, ते माझ्याकडे नाहीयेत. तर पण जे पण तो मला देतो ते मी ठेवते. तर आता जाऊया आपण, बघूया तिथं आहे की नाही, असेल तर मग ते घेऊन येऊया. तर खूप खूप वाईट वाटतंय. जर हा व्लॉग पोस्ट झाला तर तू हा व्लॉग नक्कीच बघ, की मी तुला असं बोलल्यावरती की मला कसं फील होतंय, खूप कसं तरी वाटतंय. पण तरी पण सो सॉरी की मी तुझ्यासोबत असं मिसबिहेवियर केलं, मला असं करायचं नव्हतं. बट सो सॉरी. चला आता जा फटाफट त्या गुलाबाकडे. चला चला. तर गाईस फायनली निघालोय गुलाबाच्या तलाश मध्ये. आणि ही बहीण आहे, हिला घेऊन चालले मी. बघू तिथे गुलाब भेटते की नाही. चला आता आमची लिफ्ट आहे 10 माळावर. ते आम्ही चालत पण जाऊ शकतो, पण आम्हाला लिफ्टने जायचं आहे. तर भाई आम्ही लिफ्टमधून बाहेर निघालोय आणि आम्ही जातोय त्याच जागेवर. तर guys, तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. थोडासा दूर आहे तरी पण फास्ट टेक करून टाका मी, काय प्रॉब्लेम नाही तसं. तर गाईस जर बॉबीने ब्लॉग शूट केला असेल आणि जर पोस्ट केला असेल तरच हा ब्लॉग मी पोस्ट करेन, अदरवाईज हा ब्लॉग मी पोस्ट करणार नाही आहे.
बिकॉज असं वाटेल की हा म्हणजे ही तेव्हा तर घेतला नाही आणि नंतर असं दाखवते करून हा मी घेतलं करून. तर ऍक्च्युली तेव्हाच घ्यायचं होतं बट तेव्हा घेतलं नाही मी. तेव्हा घेतलं नाही मी पण आता जाऊन घेते मी. तर काही ही नाही हिच्या मागची ही आमची बिल्डिंग आहे. हा माझ्या बिल्डिंगचा बॅक साइड आहे. जाम खूप ऊन आहे दाखव. तर गाईस माझ्या बहिणीला एक छोटस फुल भेटलं आहे. कसं वाटतंय गाईस हे फुल माझ्यावरती? प्लीज नक्की कमेंट करून सांगा. तर गाईस समोर जो बस स्टॉप आहे ना तो बस स्टॉपची प्लेस. तर गाईस कॅमेरा बंद करून तो डबल कॅमेरा असतो ना तो ऑन करते. तर गाईस हाच तो प्लेस आहे बस स्टॉप. तर मी बघते. प्रेरणा तू एक काम कर, तू त्या साईडच्या बस स्टॉपला जा आणि मी या साईडच्या बस स्टॉपला बघते. जर तिथे असेल तर मला आवाज दे, पण मी ते शोधते. तर गाईस इथेच मी बोलत होती. बस स्टॉप इथे कशात त्याचा मला पटापण दिसत नाही फेकलेलं. मी तर पूर्णीकडे शोधते आहे. मग आता इथे कुठे पण किती कचरा आहे यार त्या बस स्टॉपला. मला तर कुठे दिसत नाही. गाईस इथेच आम्ही बोलत होतो. हा तर गाईस वाटतं त्या बस स्टॉपला आहे. कुठे होता? इकडेच होता. तर गाईस इथे होता हे गुलाब. तर गाईस बॉबी फायनली तुझा गुलाब मी घेतलाय. तर गाईस याच्यावरती खूप जास्त माती वगैरे लागली आहे आणि थोडस फुल पण मुरझून गेला आहे. तर मी शोधला आहे. गाईस हे गुलाब ठेवून मी जाणार आहे घरी आणि माझ्या घरी ठेवणार आहे ह्याला. मी खूप हॅप्पी आहे की मला हा गुलाब भेटला आहे करून बॉबीचा. थोडेसे त्याचे पंख निघालेत गाईस, काय करू. ठीक आहे चालेल. इट्स ओके. एवढं तर चालतच. तर मला माहितीये गाईस मी त्याच्याकडनं कुठली पण मला माहितीये गाईस मी त्याच्याकडनं कुठली पण वस्तू घेतली ना, नाही घेतली ना तर फेकून देतो. त्यातली खी होती. बोल. पण गाईस मला एक क्वेश्चन आलंय माझ्या मनामध्ये हे की आम्ही तर बोललेलो या साईडला, हा गुलाब त्या बस स्टॉपला कसा गेला हे तर मला समजत नाही. कदाचित तो गेला असेल त्या बस स्टॉपला किंवा काहीतरी असं झालं असेल काहीतरी, नाहीतर त्याची गाडी असेल त्या साईडला. हा तर तो गाडीनेच येणार ना. हा मग तो गाडीकडे जायच्या ह्याच्यामध्ये फेकला असतं तिकडे साईडला असं गच करून. ठीक आहे चालेल गाईस. अजून काय बोलू गाईस तुम्हाला, काय शेअर करू. मी त्याला खूप हर्ट केलं आहे. तर असं मला नाही करायला पाहिजे होतं. आता मला असं वाटतंय. आणि तो रडत पण होता खूप आणि ना हातपाय पण जोडत होता. असं खूप वाईट वाटतंय की मी
असं काय केलं, मला असं नाही करायला पाहिजे होता. ठीक आहे, जर हा ब्लॉग पोस्ट झाला तर त्याला समजेनच की मी त्याच्यावरती अजून पण प्रेम करते आणि मी त्याला माफ करायला पण तयार आहे. ऍक्च्युली हा ब्लॉग खूप छोटासा मी शूट केला आहे, पण मला हा ब्लॉग पोस्ट करायचा माझा काही उद्देश नाही आहे. फक्त जस्ट मला ह्या गुलाबासाठी शूट करायचं होतं, त्याच्यामुळे मी शूट केलं आणि फायनली मला गुलाब भेटला पण आहे. आणि मी ह्याला जिथपर्यंत मी असेल तिथपर्यंत मी या गुलाबाला सांभाळून ठेवणार आहे माझ्याकडे. तर थँक्यू सो मच गाईज, माझा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल आणि तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा की मी आता काय करू याच्या पुढे, मला तर समजत नाही. तर मला तर वाटतंय की माफ करायला पाहिजे त्याला, की त्याच्याकडनं चुकी झाली आणि त्याने ती चुकी ऍक्सेप्ट पण केली आहे. तर मी त्याला माफ करू शकते. तुम्ही मला काही सांगा, मी जर त्याला माफ करू की नको करू, प्लीज तुम्ही नक्की सांगा मला कमेंट मध्ये. आणि ही बघा दुकानामध्ये काय घेते, बॉल्स घेते. हो गया, आवाज नाही येतो. चलो ना, घे कुठली घेते आईस्क्रीम. हा घे. एक के दो अंकल चोकोबार पसंद है. बीस वाला एक के दो मला नको. जिकडे करायला ना. तर गाईस, माझा भाऊ आहे हा, कामावरून आलाय आणि मला बॅग देत. थोडा भारी बॅग आहे, बोलते घरी घेऊन जा. या माझ्या वजनापेक्षा तर भारी याचा बॅगच आहे. बापरे. आणि माझी बहीण काय घेतलं का दाखवत आहे. मी घेऊन दिलं हिला आणि कोमलसाठी काय तारीफ कर, माझी तारीफ कर. कोमलसाठी लिफ्ट पण आली आहे गाईस झिरोवर. तर भेटू वरती. तर गाईस एवढं भारी बॅग आहे ना, असं सांगते काय सांगू गाईस मी. तर गाईस माझ्या घरी एक गरीब पोरगी आली आहे, हिला काय काम धंदेच नाही, सगळा काम धंदा सोडून माझ्या घरीच येते ही. जॉब बघायचं काय नाही, बॉबी ने दिया कुछ काय. अरे यार सरक ना कोमल, कुछ बोलना है. काम धंधा तो बहुत है गाइस, लेकिन ये मेरे को घर पे बुलाती है और बाद में घर पे बिठा के खुद घूमने चले जाती है. तर गाईस मी फिरायला नाही गेली होती, मी ब्लॉग शूट करायला गेली होती. माझ्याकडे प्रूफ आहे, तुम्ही हा ब्लॉग बघणार तर तुम्हाला समजणार. तर मैं ब्लॉग शूट करने गई थी, मैं घूमने नहीं गई थी. आणि हा गाईस आम्ही आज चाललोय मूवीला, पिक्चर बघायला. चला गाईस, तुझा मुलगा आला आहे एवढा सारा बोजा घेऊन, तर कुठेतरी गेलाय पप्पाकडे. गाईस ही माझी आजी आहे. हाय कर आई, हाय कर. कोण आहे? अगं व्हिडिओ आहे ग, कोण आहे. तर गाईस आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगवर. थँक्यू सो मच, तुम्ही माझा ब्लॉग इथपर्यंत बघितला आणि मला खूप जास्त प्रेम आणि सपोर्ट केला. थँक्यू सो मच त्याच्यासाठी. लव लव, बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगवर लवकरच.